नमस्कार मित्रांनो. आत्ता एक बैलगाडी मालक आहेत आणि विशेष म्हणजे देशसेवा करून इकडं आलेत. सागर बर्गे मेजर या नावानं प्रसिद्ध आहेत. किती वर्ष आर्मीत सर्व्हिस केलेली तुम्ही? आर्मीत 10 वर्ष होतो. 10 वर्ष होतं. त्याच्यानंतर आत्ता काय करताय? त्यानंतर आता काय घरची आपली शेती होती भरपूर, त्यामुळं मग घरी आलो आणि शेतीचं चालते. बाकीचा व्यवसाय आपला. ही बैलगाड्याचा नाद कधी लागला तुम्हाला? बैलगाड्याचा नाद जेव्हा कळते तेव्हापासून नाद आहे. आमच्या गल्लीतली बैलं पाहिजे त्यांच्याबरोबर आम्ही जायचो. मग परत आत्ता अलीकडे ही वस्त्र खरेदी केली. खरेदी केली. आता मला दाखवा खरेदी. ही कुठली खरेदी आहे? ही खरेदी आहे, हा विरकरवाडीत हिंद केसरी राहिलेला आहे, गरुडा म्हणून. गरुडा. हां, दाताला कसा आहे? जाताला आदत आहे. बर, चांगला जातीवंत आहे. जाती- कुठली खरेदी आहे ही? ही विरकरवाडी माळशिरस, हम्म, माळशिरसचं भैया नाही का, हम्म, त्याकडनं घेतलेली. विरकरवाडीच्या मैदानाला गेलतो, तिथं राहिला. हम्म. मग त्यावेळेस खरेदी केली. तो बच्चा नवीनच आणलाय. तो बच्चा आत्ता 5 दिवस झाले घेऊन. कितीची खरेदी आहे ही? ही खरेदी आहे जवळजवळ 2.25 लाख. चांगलं आहे, शरीर चांगलं आहे. हां, चांगलं वाटलं म्हणून खरेदी केली. हा. कुठनं खरेदी आहे आम्ही केली? भैया चोरमुले माळशिरस. बरोबर. तिकडं मोठा बैल. मोठा बैल तो आमच्या मामाचा आहे, वजीर म्हणून. मग भरपूर त्यानं बिनजोड गाजवलेले आहेत. हा. मग आता त्यांच्या होत नाही म्हणून पोरं म्हणले आपलं हित्त घेऊन येऊ म्हणून आपल्या दावणीला आणला. आता म्हणजे तुम्ही बैलगाडी मालक सुद्धा आहात, तर आता मालक आहात पण तुम्हाला आयोजक बी व्हायची इच्छा होती न आयोजन करताय बैलगाड्या शर्यतीचं, तर ही कधी आयोजन आहे? 23 डिसेंबरला आमचे माननीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या प्रदेशाध्यक्ष केसरी असं मैदान घेतलेलं आहे. एक आदत एक बैल. 23 तारखेला आहे मैदान. मैदान तर घेत आहे असं सांगताय, पण मैदान घेण्याचा हेतू काय आहे? मैदान घेण्याचा हेतू असा आहे की गोवंश संवर्धन चांगल्या प्रकारे झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, हे बैलगाडी क्षेत्र चालू करण्यासाठी आमच्या आमदार शशिकांत शिंदे साहेबांचा मोठा हातभार लागलेला आहे. त्यामुळे त्यांनासुद्धा आवड होती एक चांगल्या प्रकारचं मैदान घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता आदत वासरांना म्हणजे यंग जनरेशन खूप आदत वासरं आता खरेदी करते. आणि आत्ताच कालच्याच मैदानात 2 आदत वासरांनी कमाल केली पुशेगावच्या हिंद केसरी होऊन. त्यामुळं अजून आता आदत वासरांकडे कल यंग जनरेशनचं वाढणार आहे. आणि त्यांना कुठंतरी एखादं आदतचं व्यासपीठ मिळावं चांगलं, त्यासाठी मी आदतचं मैदानाचं नियोजन केले. आदत दुसरा आहे का आदत आहे? फक्त आदत घेतलेलं आहे. फक्त आदत आहे. फक्त आदत. आदत, बरोबर. आणि योगायोग म्हणजे पुशेगावचं 1 नंबरचे मानकर बी आदतच झालेत. आदत झाल्यात. चांगला मग प्लॅटफॉर्म. यंग जनरेशन आता तिकडेच जास्त वाहणार आहे. त्याच्यामुळं ती आता हिंद केसरी झाल्यामुळं. कारण आपण असं म्हणू की मोठ्या बैलांच्या खरेदी विक्री करता येत नाहीत. नाही, कसं होतं, नवीन एखादा कोणतरी ह्याचं उतरलं का नाही, पहिले वासराचीच खरेदी करतो. ती डायरेक्ट मोठा बैल आणि तो मिळत बी नाही, कारण त्याची किमती बी तेवढ्या असतात. मिळाला तर मग तो पळेल का नाही हे शंका. त्यापेक्षा आदर येऊन माणसं स्वतः घडवायचं बघतात आत्ता. आणि मग त्यात आणखीन आता सगळ्यांची इच्छा झाली की आपला बी आता आदत पळेल आणि हिंद केसरी होईल. तुम्ही बी त्यामुळे आदत घेतलेत आपण. आदत घेतलेत आम्ही बी. होय. चला मग मैदानाकडं जाऊया आणि काही गोष्टी मैदानातले आपण विचारूया. मित्रांनो, जे आदत मैदान होणार आहे 23 तारखेला, त्याची नक्की बक्षिसाची रूपरेषा कसं असणार आहे हे सगळं आपण बघूया. मैदान कुठं होणार आहे, तर अर्थातच इथं भरपूर मैदान होतात. कोरगावच्या जे हिंद केसरी पारंपरिक मैदान होतं त्याच ठिकाणी इथं मैदान आयोजित केले. तर कशी राहणार आहे बक्षिसाची रूपरेषा? रूपरेषा असं आहे, प्रथम क्रमांक 1,11,111, द्वितीय क्रमांक 77,777, तृतीय क्रमांक 44,444, चतुर्थ क्रमांक 33,333, पंचम क्रमांक 22,222, सहावा क्रमांक 11,111, आणि सातवा क्रमांक 9,999, आणि प्रत्येकी 2 चषक. तसेच क्वार्टर फायनल आहे. क्वार्टर फायनलला 1 ते 7 क्रमांकासाठी 2,000 रुपये आणि 2 चषक. आणि मेगा फायनलला 1 ते 7 क्रमांकासाठी 1,000 रुपये. भरपूर अशी एकत्र बक्षीस ठेवलेत. गुलाल भरपूर जणांना भेटेल. प्रवेश फी किती राहील ह्या मैदानात? प्रवेश फी आजपासून चालू झालेलं आहे. आजपासून 19 तारखेपर्यंत 999 रुपये प्रवेश फी ठेवलेली आहे, की जेणेकरून शेवटच्या दिवशी जी परत लोड येतो त्याच्यासाठी आम्ही 999 रुपये ठेवलेले आहे. आणि शेवट 20-21
22 तारखेला ते दिवस मग शेवट आम्ही 1100 रुपये प्रवेश केलेले. शेवटचे म्हणजे 3 दिवस म्हणजे मैदान होणार आहे 23ला, तर 20 तारखेपासून प्रवेश पॅक करायचे का? हा 20 तारखेपासून आणि जर आत्ता नाव नोंदणी केली, आज आम्ही आजपासून चालू आहे. 17 तारखेला बाईट घेतोय, 17 ते 19 तारखेपर्यंत 999. 999. आता ही सगळी रूपरेषा झाली, पण त्याच्याबरोबरच सगळ्यांना एक प्रश्न असतो की बक्षीस तर आपण पुकारतो किंवा सगळं डिक्लेअर करतो, पण ती दिलं जाणार का? आयोजक म्हणून तुम्ही काय सांगाल? 100% आयोजक म्हणून हे आम्ही पैसे कमवण्यासाठी नाही, नावासाठी मैदान घेत आहे. आमचं बी नाव आहे आणि साहेबांचं सुद्धा नाव आहे. स्टेजवरती मोजून पैसे घ्यायचे, एकही रुपये कमी दिला जाणार नाही. 100% मैदान रितसर आहे आणि फौजी पॅटर्ननुसार मैदान होणार आहे. बरोबर. आणि स्वतः फौजी असल्यामुळे काय काय गोष्टी एकदम व्यवस्थितच तुम्ही पार पाडता अशा आशा आहे. आणि फाटी कशी आहे मित्रांनो, माहिती भरपूर बैलगाडी मालक इथं आपले बैल घेऊन पळा येत असतात. फाटी तुम्हाला सांगतो, फाटी अशी आत 15 फूट आहे आणि आदत वासरासाठी किती लांब असणार? रुंदी समजा 15 आहे, 800 फूट 800 फूट. 800 फूट पल्ला आहे. मग दानवडे बाप्पू आहे खाली झेंडा, पण बापूने सांगितलं 800 फूट पल्ला करायचे. त्यांच्या मार्गदर्शनाकडे, कारण ते रोजच मैदानात असतात आणि एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे. मैदान पूर्ण हे आहे का नाही, आमचे समालोचक सुनील मोरे पेडगाव, विकास सर कुमटे, प्रताप तात्या झंझुर्णे आणि धनवडे बाप्पू यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान होत आहे. सगळी ज्येष्ठ लोक आहेत आणि नियम अर्थातच शासनानं जे आखून जे शासनाचे नियम आहेत त्याच नियमानुसार चालणार आहे. बरं. आता इथं कसं आहे, हे मैदान म्हणले की वारंवार तक्रार होती की पुढं दगड आहेत, त्यामुळे थोडं आदत वासरांना इजा वगैरे, तर पुढची दगड जे आहेत ते सगळी व्यवस्थित ते त्यांचं नियोजन लावलंय का? 100% ते आता 2 दिवसांनी तिथं सगळे विचून घेणारे दगडे बिगडे ते काय ठेवणार नाही मी. बरं. प्रत्यक्ष मैदाना दिवशी नाव नोंदणी होणार नाही. आदल्या दिवशीच सगळे लॉट जाहीर होणार आहेत. 7 वाजताच लॉट सुरू करणार आहे आम्ही. त्यामुळे लवकर लॉट करणारे मैदाना दिवशी कोणत्याही प्रकारची नावनोंदणी होणार नाही. बॅरिकेड्स तर आत्ता लावून झालेत दोन्ही साईडला, बघू शकता. बरं, त्याच्याबरोबर असतं काय काय गोष्टी, म्हणजे पाण्याची सोय केलेली आहे का? कारण खूप लांबून काय काय बैलगाड्या येतात, पाण्याची असेल किंवा त्यांच्या चाऱ्याची. लांबून बैलगाडी आले की त्यांची सगळी सोय करणार आहे इथं. चारा असेल, पाणी असेल, परत मैदाना दिवशी ॲम्ब्युलन्स असेल, म्हणजे सगळ्या गोष्टी उपलब्ध राहणार आहेत. पुन्हा एकदा सांगा, मैदानात ह्या लोकेशन मी सांगितलेलं आहे, जे हिंद केसरी मैदान होतं, पण नवीन जे प्रेक्षक आहेत ह्या फाटीव कसं यायचं? हे MIDC मैदान कोरेगाव, हिंद केसरी मैदान कोरेगावचं जिथं भरतं हे सर्वांना परिचित आहे. रहिमतपूर साईडनं आला, रहिमतपूरपासून एक 12 किलोमीटर आला की हे मैदान तुम्हाला तुमच्या डाव्या साईडला दिसते. आणि सातारा इकडून ह्या भागातनं कोरेगावातनं आला की वर DP भोसले कॉलेज आहे त्याच्याजवळच आहे. मित्रांनो, मैदान होते 23 तारखेला. आदत वासरांसाठी सुवर्ण संधी आहे, तर जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी इथं नावनोंदणी करून या मैदानाची शोभा वाढवावी. आत्ताच पुशेगावचं मानकरी झाले आदत वासरं, त्यामुळं एक आदत वासरांना एक नवीन संधी असणार आहे. मैदान होतं 23 तारखेला.